सर्वांगीण कार्यकर्तृत्वानं राजकारणाच्या सारीपाटावरची सगळी पदे मिळवून सुद्धा मीपणाचा जराही लवलेश नसणाऱ्या या पतंगरावजी कदमांच्या सर्व स्मृतींकडे मी ज्यावेळेला पाहतो, म्हणजेच महाराष्ट्राचे वनमंत्री, शिक्षण मंत्री, महसूल मंत्री, जलसंधारण मंत्री, संसदीय कामकाज मंत्री अशी सर्वच पदे मिळवून सुद्धा मीपणाचा जराही लवलेश आदरणीय साहेबांकडे नव्हता. आणि साहेबांच्या पवित्र स्मृतींकडे मी ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला अलगदपणे शब्द ओठांवरती येतात. जसा तेज घेऊन जन्मतो तारा, जसा मोर घेऊन जन्मे पिसारा, तसे हे घेऊन आले सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचे लेणे असा श्रेष्ठ राजकारणी पुन्हा नवणे. नमस्कार सुज्ञ संयोजक, तज्ञ परीक्षक आणि सुजान रसिक शोधतो मी स्पर्धक सांकेतिक कोड क्रमांक 12 म्हणजेच साहिल देवेंद्र घाडीगावकर आपल्यासमोर विषय चिंतन करतोय. डॉक्टर पतंगरावजी कदम शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते. मुळात संयोजक आणि विषयाला नाव देतानाच आदरणीय साहेबांना सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचं प्रणेता असं म्हटले. मुळात क्रांती काय असते तर एखाद्या समाज जीवनामध्ये घडून आलेला आमूलाग्र बदल म्हणजे क्रांती असते. आणि या क्रांतीतून जेव्हा एखादा प्रणेता निर्माण होत असतो तर तो असा सहजासहजी घडत नाही, तर कित्येक वर्षाचं योगदान हे त्याच्या पाठीमागे असावं लागतं. आणि एखादी क्रांती या समाजामध्ये जर रुजवायची असेल तर त्याचा पाया देखील तितकाच भक्कम असावा लागतो. आदरणीय साहेबांनी स्वतः केलेल्या समाजकार्यातून आणि स्वतः घेतलेल्या डिग्र्यांमधून हा पाया भक्कम करण्याचं कार्य केलं होतं. रसिको, सांगली जिल्ह्यातल्या सोनचाळ सारख्या एका 800 ते 1000 लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये जन्माला येऊन सुद्धा प्राथमिक शिक्षणासाठी दररोज 4 ते 5 किलोमीटर पर्यंतची केलेली पायपीट असू द्या किंवा मॅट्रिक पर्यंत शिक्षण पूर्ण करणारे गावातील पहिले व्यक्ती म्हणून ते आले. आणि पुढे शिवाजी महाविद्यालयामध्ये शिकत असताना कमव शिका या शिक्षण योजनेतून ते शिकले. आणि म्हणूनच आदरणीय साहेबांना शिक्षणाची खरी किंमत होती. त्याच्या अगदी पुढे जाऊन अध्यापनाचं कार्य पूर्ण झाल्यानंतर सुद्धा किंवा कायद्याची पदवी घेऊन झाल्यानंतर सुद्धा साहेबांनी शिक्षणातील समस्या जाणून घेण्यासाठी 80च्या दशकातील प्रशासकीय समस्या यावरती प्रबंध सादर केला. आणि साहेबांना PhD अर्थात डॉक्टरेट ही पदवी सुद्धा मिळाली. लक्षात घ्या, साहेबांच्या शैक्षणिक कार्याचा आलेख वाचत असताना माझ्यासारख्या नवयुवकाला अक्षरशः दम लागायला लागतो. मात्र साहेबांनी हे कार्य एका दमात केले हे आपल्याला कदापि विसरून चालणार नाही. आणि म्हणूनच साहेब मला शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते वाटतात. रसिको, पुणे येथील सदाशिव पेठेमध्ये एका 10 बाय 10च्या खोलीमध्ये भारतीय विद्यापीठाची स्थापना झाली हे सर्वश्रुत आहे. मात्र त्या काळच्या परिप्रेक्षातून आपल्याला पाहून चालणार नाही. कारण त्या काळी एका ठराविक वर्गाने लिहायचं आणि सामान्यांनी होईल तेवढं शिकायचं अशी समाजामध्ये प्रथा रूढ झालेली असताना आदरणीय साहेबांनी ही शिक्षण संस्था उभं करण्याचं कार्य केलं होतं. असं म्हणतात की निंदकाचं घर असावं शेजारी. अगदी त्याच उक्तीप्रमाणे अहो बोळातलं विद्यापीठ फक्त बोळातच राहील असं अनेक लोक म्हटले. पण त्या सर्व लोकांना, निंदकांना मला तुमच्या मार्फत ठासून सांगायचं आहे की अहो एका 10 बाय 10च्या खोलीमध्ये स्थापन झालेले हे विद्यापीठ आज 10,000 विद्याशाखांमध्ये आणि 10 लाख विद्यार्थ्यांच्या जीवाचं सोनं करण्याचं काम कोण्यास केलं असेल तर ते आज पतंगराव कदम साहेबांनी केले. आणि म्हणूनच साहेब मला शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते वाटतात. डॉक्टर पतंगराव कदम व्यक्ती आणि कार्य या पुस्तकामध्ये अशोक जाधव सरांनी फार सुंदर प्रसंग सांगितलाय. ते लिहितात की शिक्षण घेत असताना साहेबांना त्यांच्या मित्रांनी एकदा विचारलं की अरे एवढं शिकून नेमकं करशील तरी काय. त्यावेळेला साहेब म्हणाले होते की अरे ज्या गावात किमान एसटी जात नाही ना त्या गावात निदान एसटी नेणंच तरी कार्य करेन. आणि पुढे ज्या वेळेला साहेब एसटी महामंडळाचे सदस्य झाले त्यावेळेला मुंबई ते सोनचाळ ही एसटी बस सेवा साहेबांनी सुरू केली. लक्षात घ्या, वचनं फक्त दिली जात नाहीत तर प्रत्येक शब्दाला जागणारा राजकारणी म्हणून शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीच्या अनुषंगानं साहेब मला प्रणेते वाटू लागतात. त्याचबरोबर मी ज्यावेळेला हे सामाजिक कार्य पाहतो तेव्हा पुणे येथील निवासाने असताना एक वृद्ध महिला साहेबांना भेटायला आली. मात्र तेथील वॉचमन ज्यावेळेला नाकारतो त्यावेळेला साहेब त्या स्वतःहून जाऊन वृद्ध महिलेच भेटतात. हा प्रसंग सर्वश्रुत आहे. मात्र आजच्या काळातील राजकारणातील नीतिमत्ता कुठेतरी हरवत चालली आहे का असा आपल्याला प्रश्न पडत असताना साहेबांनी दिलेला तो दीपस्तंभ किंवा सर्वसामान्य माणसाच्या प्रत्येक प्रश्नाची नाळ ही लोकनेत्याशी जोडलेली असते हा सांगितलेला विचार मला त्यांना शैक्षणिक क्रांतीच्या आणि सामाजिक क्रांतीच्या प्रणेतापर्यंत नेऊन सोडतो. अगदी त्याच्याही पुढे जाऊन साखळी योजना असू देत, ताकारी टेंभू योजना असू देत, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून अगदी खडकाळ भागामध्ये सुद्धा सहकार पुरवण्याचं कार्य हे आदरणीय साहेबांनी केलं होतं. त्याचबरोबर कारखान्यांच्या माध्यमातून सोनहिरा साखर कारखाना असू द्यात, सूतगिरण्यांच्या माध्यमातून सागरेश्वर सूतगिरणी असू द्यात, अशा अनेक माध्यमातून सहकारातून समृद्धी निर्माण साहेबांनी केलीच. मात्र त्याच्या पुढेही जाऊन आज साखर कारखान्यांमधून तयार होणाऱ्या साखरेच्या प्रत्येक कणाकणावरती, सूतगिरण्यांमधून तयार होणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धाग्यावरती आणि भारतीय विद्यापीठामधून शिकून निघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामनावरती आता फक्त एकच नाव दिसते ते म्हणजे आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब. साहेबांच्या कार्याविषयी बोलावं तितकंच कमी आहे. कारण मुळातच साहेब म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीच्या अनुषंगानं केवळ क्रांती करणारी, प्रणेते असणारी एक व्यक्ती नसून तरी येणाऱ्या भविष्य काळामध्ये पिढ्यांच्या रक्तामध्ये परिवर्तनवादी बदलाचे हजारो सूर्य निर्माण करणारी ती एक क्रांतिकारक शक्तीच आहे. कारण मुळातच काही गोष्टी या दैवानं कराव्यात आणि माणसानं पाहाव्यात अशा असतात. मात्र काही गोष्टी या माणसानं कराव्यात, दैवानं पाहाव्यात, नियतीनं नोंदवाव्यात आणि इतिहासानं जतन
करून ठेवायच्या अशा असतात. अगदी साहेबांचं कार्य त्यापैकीच एक आहे. आणि म्हणूनच साहेबांना आजपर्यंत लोकश्री असेल, मराठा विद्याभूषण असेल, एक्सलन्स अवॉर्ड्स इन एज्युकेशन असेल, असे अनेक पुरस्कार मिळाले. मात्र साहेब सांगायचे की सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडविल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती येणारं स्मितहास्य हाच माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. साहेबांच्या या कार्याला विनम्रपणे अभिवादन करतो. सरतेशेवटी सुरेश भट यांचे 2 शब्द उसने घेऊन फक्त इतकंच म्हणतो, जगाची झोकणं दुःखे सुखांशी भांडतो आम्ही, स्वतःच्या झाकणी भेगा मनुष्य सांधतो आम्ही, जरी बदलणाऱ्या वर्तमानाला कळेन आमची भाषा, तरी विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. मनपूर्वक धन्यवाद.